जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आमच्या सुपरमास्टर या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, पोलीस भरती 2024-25साठी आज जवळपास 30 घटकांसाठी लेखी परीक्षा घेण्यात आली आणि या लेखी परीक्षेत काही जिल्ह्यांची या ठिकाणी परीक्षा पार पडलेली आहे। त्यातच आपल्याला गोंदिया जिल्हा पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेची प्रश्नपत्रिका प्राप्त झाली आहे आणि यामध्ये गणित या विषयाचे प्रश्न कशा प्रकारे विचारले होते ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण प्रश्न सविस्तरपणे पाहणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला जे बेल आयकॉनचे बटन आहे त्याला देखील प्रेस करून ठेवा। तर मित्रांनो, जर तुम्ही गोंदिया जिल्हा पोलीस भरतीचा पेपर दिला असेल तरी पण हा व्हिडिओ बघा आणि जर तुम्ही गोंदिया जिल्हा पोलीस भरतीचा पेपर दिला नसेल तरी पण तुम्ही बघा, कारण मित्रांनो या वर्षीच्या परीक्षेत कोणत्या लेवलचे आणि कसे प्रश्न आले होते ते तुमच्या लक्षात येईल, तसेच हे प्रश्न कसे सोडवायचे ते सुद्धा तुम्हाला कळेल। त्यामुळे मित्रांनो तुम्ही या व्हिडिओला बघत राहा। तर बघा मित्रांनो, मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे। बघा, या ठिकाणी गोंदिया जिल्हा पोलीस भरतीच्या पेपरमध्ये मित्रांनो 25 प्रश्न आले होते मराठी ग्रामरचे, त्यानंतर 35 प्रश्न होते जवळपास जीकेचे आणि 20 प्रश्न गणित आणि 20 प्रश्न बुद्धिमत्ताचे। तर यामधले 20 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहणार आहोत। तर बघा, या ठिकाणी आपल्याला 61 नंबरवर प्रश्न विचारण्यात आलेला आहे। 61 नंबरवर मित्रांनो प्रश्न विचारण्यात आलेला आहे, 7.25 मीटर मायनस 7 मीटर 25 सेंटीमीटर प्लस 4 मीटर 1 सेंटीमीटर अशा प्रकारचा या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला होता। तर बघा, हा 7.25 मीटर याला आपण 725 मीटर असं लिहू शकतो। त्यानंतर याच्यामधून वजा करायचं आहे आपल्याला 7 मीटर आणि 25 सेंटीमीटर, म्हणजे 7 मीटर आणि 25 सेंटीमीटर आहे, तर याला सुद्धा आपण 725 सेंटीमीटर, काहून तर 7 मीटर म्हणजे 700 सेंटीमीटर होते। ठीक आहे, मग मित्रांनो बघा, पहिला पर्याय दिलेला आहे या ठिकाणी 725 आणि 725 हे जर वजा केलं तर याची उत्तर येणार आहे 0। मग उरलं काय तर 4 मीटर, म्हणजे 4 मीटर म्हणजे 400 मीटर होते। ठीक आहे, आणि राहिलेला किती 1 सेंटीमीटर, तर याची काय उत्तर येणार आहे 401 सेंटीमीटर। परंतु पर्यायामध्ये तसं आहे का नाही, मग याला लिहिताना काय लिहायचं आहे आपल्याला, तर 401 सेंटीमीटरला आपण 4.1 सेंटीमीटर 01 सेंटीमीटर असं लिहू शकतो। सेंटीमीटरला सेंटीमीटरच्या मीटरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर सेंटीमीटरला आपण असं मीटरमध्ये लिहू शकतो, म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ब 4.01 मीटर। आणि सेंटीमीटरमध्ये जर पर्याय राहिला असता तर तुम्हाला 401 सेंटीमीटर असं या ठिकाणी उत्तर द्यावं लागलं असतं। चला, पुढचा प्रश्न विचारण्यात आलेला होता, एक्स प्लस वाय मिळून एक काम 15 दिवसात करतात, एकटा वाय ते काम 25 दिवसात करतो, तर एकटा एक्स किती दिवसात पूर्ण करेल। तर मित्रांनो बघा, या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, एक्स आणि वाय, ठीक आहे, तर एक्स आणि वाय जे आहेत हे एक्स आणि वाय दोघे मिळून काय किती दिवसात करत आहेत, तर 15 दिवसामध्ये हे काम करत आहेत। त्यानंतर मित्रांनो एकटा वाय दिलेला आहे, एकटा वाय जो आहे तो या ठिकाणी 25 दिवसात काम करतो। करायचं काय आहे, ह्या दोघांचा लसावी काढायचा आहे, 25 आणि 15चा लसावी येते मित्रांनो 75। आणि बघा आता करायचं काय आहे, तर 15 दिवसात काम करतात म्हणजे दोघांची कॅपॅसिटी आपल्याला काय मिळणार आहे, तर 15 5 75 आणि इकडे 25 3 75, म्हणून ह्या दोघांची काय करायची आहे 5 आणि 3ची वजाबाकी आणि ह्या 75ला भागायचं आहे 2ने। 5 - 3 किती आले 2, आधी 2ला जर आपण 2ने जर 75ला भागलं तर आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळणार आहे 37 दिवस आणि अर्धा दिवस, म्हणजे 37.1/2 दिवस। ठीक आहे, म्हणजे याची उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3। त्यानंतरचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, 3 पेट्यांमध्ये अनुक्रमे 216 126 आणि 62 वयात त्या पेट्यांमधील वह्यांचे समान वह्या असलेले गठ्ठे करायचे असल्यास प्रत्येक गठ्ठ्यात जास्तीत जास्त किती। मित्रांनो हा मसावीवरचा प्रश्न आहे। तर बघा, 216 126 आणि 62 यांचा जर तुम्ही मसावी काढलात तर मित्रांनो यांचा मसावी येतो 18। सरळ सरळ मित्रांनो पर्याय नंबर 4 या ठिकाणी आता तुम्हाला मसावी काढावं लागलं असतं आणि त्या मसावी तुम्हाला या ठिकाणी उत्तर म्हणून द्यावं लागलं असतं। त्यानंतर मित्रांनो बघा, या ठिकाणी 64 नंबरला प्रश्न दिलेला आहे, या ठिकाणी 2 × 8 = 20, 3 × 9 = 31, 5 × 8 = 44 आणि 30 × 5 बरोबर किती। तर बघा या ठिकाणी
2 गुणिले 8 म्हणजे 8 दुने 16 होतात प्लस 4 केला आहे. त्यानंतर या ठिकाणी 3 9 27 प्लस 4 31 केला आहे. त्यानंतर या ठिकाणी 5 8 40 किंवा 8 45 अधिक 4, मग प्रत्येक वेळी गुणाकार करून प्लस 4 मिळवला आहे. तर या ठिकाणी सुद्धा 30 गुणिले 5 म्हणजे 3 5 15 150 अधिक 4 154 पर्याय क्रमांक ब मध्ये तुमचं उत्तर आहे. ठीक आहे. त्यानंतरचं आहे क्रिकेटच्या मॅचचे आयोजन एका क्रिकेट मॅचमध्ये अजयने घेतलेल्या विकेटची संख्या. ठीक आहे. तर अजयने घेतलेल्या विकेटची संख्या जी आहे ती अमरने घेतलेल्या विकेटच्या संख्येच्या दुप्पटीपेक्षा 3ने कमी आहे. तर त्यांनी घेतलेल्या विकेटच्या संख्येचा गुणाकार 20 असल्यास प्रत्येकाने घेतलेल्या विकेटची संख्या किती. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला पर्यायावरून जरी गेलं ना तरी उत्तर मिळू शकते. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. काय आहे? पर्याय क्रमांक ब. आता ते कसं, बरोबर ना. तर बघा, जे अजयची जी विकेटची संख्या आहे ही अमरच्या दुप्पटीपेक्षा 3ने कमी आहे. मग अमरची दुप्पट किती होणार आहे? 4च्या डबल किती होती? 8. तर 8 - 3 बरोबर या ठिकाणी किती मिळणार आहे आपल्याला? 5. तर 5 विकेट ह्या अजयच्या आहेत. तर तुम्हाला पर्यायावरूनच जाता आलं असतं. ठीक आहे. म्हणजे पर्याय क्रमांक ब हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, 7 क्रमवार समसंख्यांची सरासरी 146 आहे. मित्रांनो, संख्या किती आहेत? 7. मग मधली संख्या जी आहे, सरासरी म्हणजे काय होते तर मधली संख्या, आणि ऑलरेडी या ठिकाणी तुम्हाला समसंख्या दिलेल्या आहेत. मग काय होणार आहे तर 146 ही मधली संख्या आहे. तर याच्या नंतरची संख्या येणार आहे, आता मधली आहे. मग मधली आहे म्हणजे पुढे 3 आणि मागे 3 आणि मधातली म्हणजे ही 4 नंबरची संख्या आहे. ठीक आहे. मग तुम्हाला या ठिकाणी 5 नंबरची संख्या कोणती असणार आहे तर 148. 6 नंबरवर काय असणार आहे तर 150 आणि 7 नंबरवर काय असणार आहे तर 152. म्हणजे सर्वात मोठी संख्या कोणती असणार आहे तर या ठिकाणी मित्रांनो 152 पर्याय क्रमांक ड हे त्याचं उत्तर असणार आहे. काय असणार आहे? पर्याय क्रमांक ड. 152 ही संख्या सर्वात मोठी असणार आहे. त्यानंतर मित्रांनो 67 नंबरवर प्रश्न विचारलेला आहे, एका गाडीने तासी 40 किलोमीटर वेगाने पहिला अर्धा प्रवास पूर्ण केला व तासी 60 किलोमीटर वेगाने दुसरा अर्धा प्रवास पूर्ण केला. तर मित्रांनो बघा, या ठिकाणी अर्धा प्रवास जो आहे तो 40च्या स्पीडने आणि अर्धा प्रवास जो आहे तो 60च्या स्पीडने. आता या ठिकाणी प्रवासाचे 2 भाग केलेले आहेत. भाग किती केले आहेत आपल्याला प्रवासाचे? 2. आता 2 भाग केले आहेत, ते दोन्ही भाग सारखे आहेत म्हणून 2 गुणाकारामध्ये या ठिकाणी काय करायचं आहे 40 आणि इकडे काय करायचं आहे 60. म्हणजे दोन्ही वेगांचा गुणाकार आणि गुणिला 2 भागाकारात लिहायचं आहे. ह्या 40 आणि 60ची बेरीज किती आहे तर 100. ठीक आहे. मग आपल्याला या ठिकाणी भागाकार करायचा आहे. खालचे 2 शून्य आणि वरचे 2 शून्य कटले, बरोबर ना. मग खालचे 2 आणि वरचे 2 शून्य कटल्यानंतर राहिलं काय तर 2 गुणिला 4 गुणिला 6. तर 4 दुने 8 आणि 8 सकम 48 किलोमीटर प्रति तास वेग पर्याय क्रमांक अ मध्ये आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. 48 किलोमीटर प्रति तास त्या गाडीचा सरासरी वेग असणार आहे. ठीक आहे. चला, त्यानंतरचा प्रश्न आहे, ए हा बीच्या दुप्पट वेगाने काम करतो. आता बघा मित्रांनो, या ठिकाणी ए हा बीच्या दुप्पट वेगाने काम करतो. म्हणजे मित्रांनो बघा, या ठिकाणी ए आणि बी हे 2 लोक आहेत. ठीक आहे. ए आणि बी हे 2 लोक आहेत. ए हा दुप्पट वेगाने काम करतो. म्हणजे कोण दुप्पट वेगाने काम करतो? ए. ठीक आहे. मग आणि बी काय करतो तर त्याच्यापेक्षा कमी वेगाने काम करतो. मग बीला किती दिवस लागत आहेत तर बीला या ठिकाणी 50 दिवस लागत आहेत. किती? 50 दिवस आपल्या या ठिकाणी बीला लागत आहेत. मग एची स्पीड किती आहे तर ए याच्यापेक्षा डबल वेगाने काम करतो, बरोबर ना. म्हणून या ठिकाणी 2A बरोबर काय होईल तर 50, बरोबर ना. आता 50 झाला. मग आता हा एचा जोडीदार 2 जो आहे हा या ठिकाणी 50/2 होणार आहे. ठीक आहे. म्हणजे इकडून जो आहे तो 50/2 म्हणजेच काय होईल तर 25. आता सहज तुम्ही या ठिकाणी उत्तर देऊ शकला असता. बघा, जो दुप्पट वेगाने काम करेल त्याला दिवस किती लागणार आहेत तर त्याच्या अर्धे दिवस लागतील. कारण का त्याच्या अर्ध्या कालावधीमध्ये तो काम करेल. कारण का त्याच्या कामाची स्पीड ही काय आहे तर डबल आहे स्पीड. म्हणून त्याला त्याच्यापेक्षा अर्धाच वेळ लागेल. तर बीला 50 दिवस लागतात तर एला 25 दिवस लागेल. तोंडी उत्तर काढू शकल्या असत्या. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, ए आणि बी यांच्या वयाचे गुणोत्तर. अगदी सोपा प्रश्न आहे मित्रांनो. बघा, ए आणि बी यांच्या वयाचे गुणोत्तर 2/5 आहे. त्यांची बेरीज आहे बघा या ठिकाणी 63. तर 2 आणि 5 यांची बेरीज किती होते मित्रांनो? 7. आता ह्या गुणोत्तराची बेरीज होते 7. ह्या 63ला
हे जे 63 आहे ह्या 63ला 7ने जर भागलं तर या ठिकाणी आपल्याला 9 मिळते. ठीक आहे, मग 9 मिळते. मग पहिल्या नंबरवर 2 म्हणजे किती, तर 9 दुने 18 आणि दुसऱ्या नंबरवर 5 म्हणजे 9 5 45. पण आपल्याला विचारलं का आहे एचे वय, तर एचे वय म्हणजे ए म्हणजे 2 आणि बी म्हणजे 5. मग ए म्हणजे 2 तर 2 गुणिला 9 म्हणजे काय होईल 18 वर्षे. म्हणजे एचे वय किती आहे 18 वर्षे. पर्याय क्रमांक 3 क मध्ये त्याचं उत्तर आहे. चला नंतरचा प्रश्न बघा. एका घड्याळाच्या किमतीत 20% कपात केली व काही दिवसानंतर किंमत 10% वाढ केली तर मूळच्या किमतीत किती फरक पडेल. आता बघा मित्रांनो, हा प्रश्न कसा सोडवायचा आहे. तर या ठिकाणी बघा एक घड्याळ आहे, त्या घड्याळाची किंमत आपल्याला या ठिकाणी माहीत नाही आहे, पण आपल्याला या ठिकाणी पर्सेंटेजमध्ये दिलेलं आहे ना. तर बघा एखाद्या टक्के म्हणजे काय होते, तर भागीला 100 होते. बघा भागीला काय होते 100 होते टक्के म्हणजे. मग आता या ठिकाणी काय होईल, तर एक घड्याळ आहे तिची किंमत 20% कमी केली म्हणजे 100मधून जर 20 कमी केलं तर 80च राहिले, 80% राहिली, बरोबर ना. म्हणून आपण याला लिहायचं 80 भागाकारामध्ये 100. ठीक आहे, त्यानंतर पुन्हा त्याच घड्याळीवर काय केलं तर 10% किंमत वाढवली म्हणून गुणाकारात काय करायचं 10% वाढ. मग कोणती घड्याळ किती 100%, मग 100वर 10% वाढले म्हणजे किती झाले तर 110 झाले आणि भागाकारामध्ये टक्के म्हणजे 100. ठीक आहे, मग आता बघा या ठिकाणी खालचे 2 शून्य आणि वरचे 2 शून्य कट करायचे. ठीक आहे, म्हणजे 80 मधला 1 शून्य, 11 मधला 110 मधला 1 शून्य गायब करायचा आणि खालचे 100 मधले 2 शून्य कमी करायचे. ठीक आहे, मग आता खालती भागाकारात 100 आहेत, भागाकारात 100 म्हणजे ऑलरेडी टक्के होते, बरोबर ना. मग राहिले का 11 आणि 8, 11 8 किती 88. मग मित्रांनो 88% किंमत राहिली, त्या घड्याळाची किंमत किती राहिली 88%च राहिली. ऑलरेडी किती होती ती 100% होती. म्हणजे काय झाली तर या ठिकाणी 12%ने कमी झाली ना 100मधून, तेव्हा 88 राहिली. म्हणून उत्तर काय येईल पर्याय क्रमांक ब 12% घट. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न काय आहे, तर रीताने व्याजाच्या दरा इतक्या वर्षासाठी सरळ व्याजाने 1200 रुपयांचे कर्ज घेतले. जर तिने कर्ज फेडताना 432 रुपये व्याज दिले असेल तर मित्रांनो त्या व्याजाचा दर किती असा विचारला आहे. अगदी सोपा प्रश्न आहे मित्रांनो. या ठिकाणी तुम्हाला व्याजाचा या ठिकाणी दर आणि काळ दोन्ही दिलेलं नाही आहे, परंतु आपल्याला एवढं सांगितलं आहे की व्याजाचा दर आणि काळ सारखा होता. मग व्याजाचा दर आणि काळ सारखा आहे, बरोबर ना. मग तुम्हाला हे माहीत आहे की सरळ व्याजाचं सूत्र काय आहे, तर सरळ व्याज बरोबर मदक भागीला 100. मग बरोबर बघा या ठिकाणी म्हणजे मुद्दल किती आहे, तर मुद्दल आहे 1200. मुद्दल किती आहे तर 1200. दर किती आहे तर एक्स आणि काळ किती आहे तर एक्स. ठीक आहे, पहा मुद्दल किती आहे 1200, दर किती आहे तर एक्स, गुणाकारामध्ये काळ किती आहे तर एक्स वर्षे, भागिले आपण नेहमी 100 मांडतो, बरोबर आहे. मग याचा सरळ व्याज किती आलेला दिसतो आपल्याला तर 432 रुपये या ठिकाणी सरळ व्याज आलेला दिसतो, बरोबर ना. मग आता याला करायचं काय आहे तर बघा मित्रांनो, ह्या 100 मधले 2 शून्य कट झाले आणि वरचे 1200 मधले 2 शून्य कट झाले. राहिलं काय तर वरती 12 गुणिला एक्स गुणिला एक्स. मग काय राहिलं 12 गुणिला एक्स गुणिला एक्स. आता एक्स गुणिला एक्स म्हणजे काय होते तर एक्सचा वर्ग. ठीक आहे, मग आता हे 12 गुणाकारात आहेत, गुणाकारातले 12 इकडे जर गेले तर भागाकारात जातील. मग ह्या 432च्या खाली जर आपण 12 लिहिले तर काय होणार आहे मित्रांनो 12 एक 12, 12 तिरी 36 आणि राहिलेले किती तर 7, 12 सकम 72. मग एक्सचा वर्ग जर 36 आहे तर कोणत्या संख्येचा वर्ग 36 आहे 6चा. म्हणून एक्सची किंमत किती आहे 6. म्हणजेच या ठिकाणी मित्रांनो त्या ठिकाणी व्याजाचा दर काय असेल तर 6 वर्षे हा व्याजाचा दर असणार आहे. आणि जर तुम्हाला या ठिकाणी काळही विचारला असता तरी त्याचं उत्तर आलं असतं 6 वर्षे. ठीक आहे, काऊन तर काळ आणि दर हा सारखाच आहे. ओके, चला त्यानंतरचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी वर्गमुळात x अधिक वर्गमुळात 40 अधिक वर्गमुळात 68 अधिक वर्गमुळात 69. आता बघा मित्रांनो वर्गमुळात 69 जे आहेत ह्या वर्गमुळातील 69 याला आपण वर्गमुळाच्या जर बाहेर काढलं तर याचे उत्तर होते 13. ठीक आहे, मग आता हे 13 ह्या 68 मध्ये जर मिसळले तर मित्रांनो याची उत्तर होते 81. ठीक आहे, मग हे 81 झाले, किती झाले तर
81 झाले. आता 81 काय होणार आहेत तर 81 याचे वर्गमुळाच्या बाहेर जर काढला तर 81चे होतील मित्रांनो 9. ठीक आहे, 81चे 9 होतील. आता हे मी पुसत आहे. ठीक आहे, 81चे काय होतील 9. मग मित्रांनो हे जे 9 आहेत हे वर्गमुळाच्या बाहेर गेल्यानंतर ह्या 40मध्ये 9 मिसळले. किती? 40मध्ये 9 मिसळले तर काय झाले 49 झाले. बरोबर ना. मग 49ला जर वर्गमुळाच्या बाहेर काढलं तर किती राहतात 7 राहतात. परंतु या ठिकाणी मित्रांनो वर्गमुळात एक्सची व्हॅल्यू दिली आहे 11. मग या ठिकाणी 11ला या ठिकाणी जर वर्ग केला तर 11चा वर्ग होते 121. आता 121 मधून हे जे 7 आहेत हे मायनस करा. 121 मधून 7 गेले, राहिले किती तर 114. किती 114. म्हणजे पर्याय क्रमांक अ मध्ये उत्तर आहे 114. याची उत्तर येणार आहे. एक्सची किंमत किती आहे तर 114. मग आता बघा तुम्ही ठेवून पहा, एक्सच्या जागी जर 114 ठेवलं आणि हे 7 मिसळले तर 121 होणार आहेत. ओके, चला त्यानंतरचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे 40 गुणिला 5 भागीला, बघा या ठिकाणी 40 गुणिला 5 भागिले 8 प्लस 162 गुणिले 7 भागिले 18. तर बघा मित्रांनो याला आपण मांडायचं कसं असते बघा. आता सोडवताना काय होते, याची आडवी पदावली मांडली असल्यामुळे या ठिकाणी आपला गोंधळ होतो आणि सोडवताना अडचण जाते. बघा याला मांडायचं कसं ते मी सांगतो तुम्हाला. या ठिकाणी पहा, पहिला पर्याय जो आहे 40 गुणिला 5 याला भागिले 8 असं मांडता येते. त्यानंतर आहे मित्रांनो प्लस, तर या ठिकाणी मग काय आहे 162 गुणिला 7 भागाकारात 18. त्यानंतर काय आहे तर वजाबाकीचं चिन्ह दिलं आहे मायनस 65 गुणिले 7 भागिले 13. चला आता बघा पहिल्या पदावलीमध्ये 8 1 8 8 5 40. ओके, त्यानंतर 18 1 18 18 9 162. ठीक आहे, त्यानंतर तिसऱ्या ठिकाणी 13 1 13 13 5 65. मग बघा पहिल्या ठिकाणी 5 गुणिले 5 किती राहिले तर 25 राहिले. ठीक आहे, 25 अधिक मग या ठिकाणी 9 7 किती तर 63. ठीक आहे, 63 आणि वजाबाकीचं चिन्ह आहे म्हणून या ठिकाणी चिन्ह वजाबाकीचं, तर 5 7 किती तर 35. मग बघा 25 अधिक 63 मायनस 35. आता 25 अधिक 63 मायनस 35 याचं जर उत्तर केलं तर तुम्हाला या ठिकाणी 53 मिळतात. म्हणजे पर्याय क्रमांक अ मध्ये त्याचं उत्तर आहे किती मिळतात 53. पर्याय क्रमांक 1. चला त्यानंतर मित्रांनो बघा 74 नंबरला प्रश्न देण्यात आलेला आहे, घातांकित रूप दिलेला आहे. तर घातांकित रूपाचं बघा तुम्ही या ठिकाणी तुम्ही बघू शकता. तर पर्याय यामध्ये बघा 287.813 या संख्येला 10च्या घातांकाच्या पदावलीत सोडवा. तर बघा या ठिकाणी याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ड. ठीक आहे, पर्याय क्रमांक ड आहे. काय आहे तर आपण जर हे एवढे सगळ्या सोडवून पाहिलेत तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला भरपूर वेळ लागणार आहे. त्यामुळे मी तुम्हाला या ठिकाणी डायरेक्ट उत्तर सांगतो. पर्याय क्रमांक ड हे याचं उत्तर आहे. बघा 2 गुणिला 10चा वर्ग म्हणजे काय होईल तर 2 गुणिला 10चा वर्ग 100 म्हणजे काय होईल तर 200. ठीक आहे, त्यानंतर काय दिलेलं आहे प्लसचा चिन्ह आहे. ठीक आहे, प्लसचा चिन्ह दिला आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी बघा प्लस 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 आहे. ठीक आहे ना. मग दिलेला आहे मित्रांनो 8 गुणिला 10चा पॉवर 1. 10चा पॉवर 1 म्हणजे 10च होते. बरोबर ना. मग 8 10 किती होईल तर 80. त्यानंतर दिला आहे 7चा पॉवर 0 सॉरी 7 गुणिला 10चा पॉवर 0. एखाद्या संख्येचा पॉवर 0 असला तर उत्तर त्याचं 1 येते. मग 7 गुणिला 1 किती होईल तर 7 1 7. ठीक आहे, मग मित्रांनो या ठिकाणी बघा 200 अधिक 80 अधिक 7 येथपर्यंत मित्रांनो बघा पॉवर जो आहे घातांक हा प्लसमध्ये आहे म्हणून त्यांची या ठिकाणी प्लस 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 प्लसमध्ये उत्तर दिलेले आहे. बघा पॉईंटमध्ये दिलेले नाही. तर हे सरळ सरळ तुम्हाला 287 या ठिकाणी दिसत आहेत. 287 झाले. त्यानंतर बघा या ठिकाणी 10चा पॉवर 8 गुणिला 10चा पॉवर -1 म्हणजे याचा अर्थ होते 0.8. ठीक आहे, त्यानंतर 1 गुणिला 10चा घातांक -2 म्हणजे याचा अर्थ होते 0.01 आणि शेवटचा जो आहे 3 गुणिला 10चा पॉवर -3 म्हणजे याचा अर्थ होते 0.7.
003 ह्या सर्वांची जर बेरीज केली मित्रांनो तर येते 287.813 म्हणून याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. चला त्यानंतरचा आहे बघा अगदी सोपा प्रश्न आहे पहा. या ठिकाणी 57.33 भागिले 63 बरोबर 0.91 तर 5.733 भागिले 9.1 दिला आहे बघा. आता इकडे काय दिलं आहे, इकडे पॉईंट नंतर 2 अंक पहिल्या पदावलीमध्ये काय दिलेलं आहे तर पहिल्या याच्यात पॉईंट नंतर 2 अंक आहेत, खाली काहीच नाही म्हणजे छेदापेक्षा अंशात 2 पॉईंट जास्त आहेत बरोबर ना. आणि खाली काय दिलेलं आहे पॉईंट नंतर 1 आहे आणि वरती पॉईंट नंतर 2 आहे. ठीक आहे, या ठिकाणी पॉईंट नंतर खाली 1 आणि वरती पॉईंट नंतर खाली 3 आहेत. तर या ठिकाणी कितीने जास्त आहेत 2ने जास्त. मग पॉईंट जर आपण या ठिकाणी कट केला तर काय होईल तर 57.33 भागिले 91 म्हणून याची उत्तर काय होणार आहे तर 0.63. ठीक आहे, 0.63 म्हणजे पॉईंट नंतर 2 घरं कॉमन जास्त असणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा 76वा प्रश्न आहे 792*9 या संख्येस 11ने निषेध भाग जातो तर स्टारच्या जागी कोणता अंक असावा. मित्रांनो 11ची कसोटी आहे. एकाड एक संख्येची जर आपण या ठिकाणी बेरीज करून आपापसात वजाबाकी केले तर ती संख्या 11च्या पाड्यात किंवा त्यांची वजाबाकी 0 यावी बरोबर ना. मग बघा या ठिकाणी 7, 2 आणि 9 हे एकाड एक आहेत, यांची बेरीज होते मित्रांनो 18 आणि दुसरी संख्या उरलेली संख्या आहे ती फक्त सुरुवातीची 7च्या शेजारी 9 तर 9 यांची बेरीज 9 आणि याची बेरीज 18 होते. याच्यासोबत काय आहे मित्रांनो तर स्टार आहे. मग या 9 मध्ये जर 9 मिळवले तेव्हाच 18 होतील ना आणि त्यांची वजाबाकी किती होईल तर 0 म्हणून उत्तर काय असेल पर्याय क्रमांक ड 9. स्टारच्या ठिकाणी किती असणार तर 9 असणार. चला त्यानंतरचा प्रश्न बघा. एका पिशवीमध्ये 130 नाणी असून एकूण 450 रुपये आहेत. त्या पिशवीमध्ये काही 1 रुपयाची व काही 5 रुपयाची नाणी आहेत तर 1 रुपयाची नाणी किती. मित्रांनो बघा हा प्रश्न आपल्याला पर्यायावरून सोडवायचा आहे. या ठिकाणी आपल्याला गुणोत्तर रेशिओ वगैरे प्रमाण काही विचारलेलं नाही आहे, या ठिकाणी सरसकट विचारलेलं आहे. तर बघा किंवा दोन्ही नाणी समान आहेत असंही दिलेलं नाही. जर दोन्ही नाणी समान असत्या तर 130च्या अर्धे आपण या ठिकाणी दोन्हीकडे 65 केलं असतं आणि 65 हा पर्यायात नसल्यामुळे आपल्याला या ठिकाणी ऑप्शनवरून जावं लागणार आहे. आता पहिला पर्याय सोडवून बघूया आपण. या ठिकाणी काय म्हणते 1 रुपयाची नाणी किती. जर 1 रुपयाची नाणी जर 50 असतील तर रुपये किती होतील 50. आता बघा 130 नाणी आहेत, 50 नाणी गेली तर राहिली किती नाणी 80 नाणी. मग 80 नाणी किती रुपयाची आहेत तर ही 5 रुपयाची आहेत. 5 8 40 म्हणजे मित्रांनो हे 400 रुपये आणि 50 रुपये हे 450 रुपये होतात. म्हणजे मित्रांनो या ठिकाणी आपलं उत्तर पहिलंच बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 मध्ये उत्तर बरोबर आहे. 1 रुपयाची नाणी किती आहेत तर 50 आहेत आणि 5 रुपयाची नाणी किती आहेत असा जर प्रश्न विचारला असता तर तुम्ही आरामात सांगू शकल्या असत्या की 5 रुपयाची नाणी किती आहेत तर 80 आहेत. चला त्यानंतर आहे 200 मीटर लांबीच्या ट्रेनला 72 किलोमीटर प्रति तास वेगाने 360 मीटर लांबीचा बोगदा पूर्णपणे ओलांडण्याकरिता किती वेळ लागेल. तर बघा आता या ठिकाणी काय होईल तर जी ट्रेन आहे ट्रेनची लांबी आहे 200. ठीक आहे, ट्रेनची लांबी किती आहे 200 आणि बोगद्याची लांबी आहे 360. ह्या दोघांची बेरीज जर केला तर काय होईल 560 ही होईल लांबी. मग 560 लांबी झाली. मग काय आहे स्पीड आहे 72 म्हणून भागिले 72 आणि गुणाकारात करायचा आहे आपल्याला 18/5. मग भागाकार करा 18 1 18 बरोबर ना. त्यानंतर 18 × 72 1 मिनिट. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा या ठिकाणी 78 नंबरवर 200 मीटर लांबीची या ट्रेनला 72 किलोमीटर लांबी नंतरचा प्रश्न आहे
200 मीटर लांबीच्या ट्रेनला 72 किमी प्रति तास वेगाने 360 मीटर लांबीचा बोगदा पूर्णपणे ओलांडण्याकरिता किती वेळ लागेल? तर बघा या ठिकाणी जी ट्रेनची लांबी आहे ती आहे 200 आणि बोगद्याची लांबी आहे ती आहे 360 मीटर. मग ट्रेनला काय तर बोगद्याच्या आरपार जाऊन पूर्ण बाहेर निघावं लागेल. म्हणून या ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला, तर 200 आणि 360 यांची काय करायची आहे बेरीज, म्हणजे काय होईल तर 560 ही दोघांची बेरीज होईल, म्हणजे लांबी 560 होईल. भागाकारामध्ये लिहायचं आहे आपल्याला 72. 72 काय तर त्या ट्रेनचा तासी वेग आहे, ठीक आहे, तिची स्पीड 72. मग गुणाकारात लिहायचं आहे आपल्याला 18/5, ठीक आहे. मग आता 18/5 लिहायचं आहे आणि गुणाकार करायचा आहे. बघा 18 × 18, 18 × 72. त्यानंतर 5 × 1 = 5, 5 × 1 = 5, ठीक आहे. त्यानंतर उरले किती 6, 5 × 1 = 5 आणि राहिले तर 5 × 2 = 10. मग आता 4 ने भाग द्यायचा आहे आपल्याला. तर 4 × 1 = 4, 4 × 2 = 8, राहिलेले 3 म्हणजे 32, 8 × 4 = 32, ठीक आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे 28 सेकंद या ठिकाणी लागणार आहेत. किती 28 सेकंद. त्यानंतरचा प्रश्न बघूया. एका कारमधील 6 लोकांचे सरासरी वजन 35 किलो आहे, ठीक आहे, होते. रमेश कारमध्ये बसल्यानंतर सरासरी 1 ने वाढली. बघा मित्रांनो एकदम साध्या पद्धतीने मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय. तर त्या कारमधील लोकांचे सरासरी वजन किती आहे या ठिकाणी 35 किलो आहे, बरोबर ना. रमेश कारमध्ये बसल्यामुळे त्या ठिकाणी लोक आधी 6 होते, आता झाले 7 लोक, ठीक आहे. मग या ठिकाणी सरासरी 1 ने वाढली, म्हणजे 7ही लोकांची सरासरी 1 ने जर वाढली तर ऑलरेडी रमेशची जर या ठिकाणी आपण 35 धरलं, 35 आणि हे सरासरी वाढलेली 7 लोकांचा 1 वाढला म्हणजे 7 मिळवले ह्या 35 मध्ये, तर 35 + 7 = 42 होतात. पर्याय क्रमांक ड मध्ये याचं उत्तर आहे 42. रमेशचे वजन किती आहे तर 42 किलोग्रॅम आहे, ठीक आहे. त्यानंतरचा आहे एका चौरसाकृती मैदानाच्या प्रत्येक बाजू 120 मीटर आहे. बघा एक चौरसाकृती मैदान आहे, त्याची प्रत्येक बाजू किती आहे तर 120 मीटर आहे. त्या मैदानाभोवती 5 फेऱ्या मारल्यास किती अंतर कापले जाईल? आता बघा मित्रांनो या ठिकाणी प्रश्न कसा दिला आहे, तर एक जो चौरसाकृती बाग आहे किंवा मैदान आहे त्याची एक बाजू 120 आहे, तर त्याची पूर्ण आपल्याला परिमिती काढावी लागेल. मग आता काय होणार आहे या ठिकाणी, तर 120 × 4, 120 × जर 4 केलं तर मित्रांनो बघा या ठिकाणी काय होणार आहे, 120 × 4 बरोबर चला. तर या ठिकाणी बघा 120 मीटर एक बाजू आहे, तर आपल्याला लिहायचं आहे 120 × 4 बरोबर काय होणार आहे तर 12 × 48, बरोबर ना. 12 × 48 आणि 0 जसाच्या तसा, म्हणजे 480 त्याची परिमिती आलेली आहे. आता 480ला काय करायचं आहे तर आपल्याला 5 फेऱ्या मारायच्या आहेत, म्हणून आपण याला गुणिले 5 करू, ठीक आहे. मग 0 × 5 = 0, 5 × 8 = 40चा 0 हातचे आले 4 आणि 5 × 20 आणि 4 = 24, म्हणून या ठिकाणी किती येणार आहे तर 2400 मीटर. मग 2400 मीटर म्हणजे काय होईल 2.4 किलोमीटर, म्हणजे 2 किलोमीटर आणि 400 मीटर असं होणार ना. म्हणून याचं उत्तर काय नसणार आहे पर्याय क्रमांक ब 2.4 किलोमीटर. तर मित्रांनो बघा या ठिकाणी आपण पोलीस भरती गोंदिया जिल्हा या ठिकाणी पोलीस शिपाई पदासाठी जो आर्ट पेपर झाला त्याचे गणित या विषयाचे 20 प्रश्न विश्लेषणासह पाहिलेले आहेत. मित्रांनो हे जर तुम्हाला आवडलेलं असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक अवश्य करा, आणि जर तुम्ही अद्यापही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला जे बेल आयकॉनचं बटन आहे त्याला देखील प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला सर्वात आधी मिळत जाईल.